मी आपल्या पुढे बोलतोय, माझ्या तोंडात 5 अवयव आहेत आणि एकमेकावर आदळतात तेव्हा उच्चार होतो आहत. विण्यावर बोटाचा झणत्कार मारल्यानंतर त्याच्यातून स्वर बाहेर पडतो आहत. आणि दुसरं अनाहत. जन्माला आलेल्या कुठल्याही माणसाच्या, पुरुष स्त्री किंवा किन्नर असू द्या, प्रत्येकाच्या हृदयात तो ध्वनी आहेच. जन्माला येत असताना आहे. अनाहत ध्वनी वाहे सकळा पिंडी, सगळ्यांच्याकडे, पण ऐकू येत नाही. याचं कारण आपण बहिर्मुख झालो. स्वानंद सुन्याशी सद्गुरू जोग महाराज ते बैठकीत बसल्यानंतर बोलत असताना त्यांचं शरीर स्थिर राहायचं आणि बोलणं का बंद झालं की डोलायची. विचारायची माणसं, महाराज तुम्ही डोलता का? जोग महाराज म्हणायचे, बोलणं बंद झाल्यानंतर माझ्या हृदयातला अनाहत ध्वनी मला ऐकू येतो आणि आनंद होतो. त्या आनंदामध्ये माझं शरीर आपोआप डोलतं. अनाहत नाद आहेत, कोणी जवळ नाही आणि पैंजणाच्या आवाजासारखा आवाज येतो. कोणी जवळ नाही, घंटी वाजवल्यासारखा आवाज येतो. कोणी जवळ नाही, शंख वाजवल्यासारखा आवाज येतो. कोणी जवळ नाही, मेघ गर्जना झाल्यासारखा आवाज येतो. वैरागरागर्षित गोरबा काका महाराजांचे एक अभंग, जय झंगट जय झंगट, 10 नाद सांगितले, 10. तेव्हा गोपी त्या नादाने अत्यंत आनंदित होत होत्या. पण तिसरा एक प्रकार आहे, वेणू माधुरी, रूप माधुरी. 2 विषय आपण पाहिले आतापर्यंत. आणि तिसरा प्रकार आहे लीला माधुरी. गोपी भगवान कृष्ण परमात्म्याला आपल्या घरी बोलवत होत्या. परमात्मा आपण होऊन देखील जात होते. सवंगडी मिळवायचे, शरीरानं कृश असणारे. त्यांना विचारायचं, असे कृष कार्य. गोपाळाने सांगायचं, देवा आमची आई फार कृपण आहे, आम्हाला दूध देत नाही, दही नाही, लोणी नाही, तूप नाही, फक्त देते ताक. ज्याच्यात ताकद नसते ते ताक. ताक पिऊन कोणी हिंद केसरी होतो का? भगवंताला वाईट वाटायचं, अरे माझी सोबती आहे. हा समाजवाद आहे महाराज. माझ्या बरोबर जे आहेत ना ते माझ्यासारखे पाहिजे, हा एक प्रकारचा समाजवाद आहे. त्या दृष्टिकोनातून भगवान परमात्म्याने गोपाळांना सांगावं, गोपाळ तुम्ही एक काम करा, माझ्यासारखं दष्टपुष्ट होण्याकरता रात्रीच्या वेळेला दैदूत खाण्याकरता आपण जायचं. कसं जायचं? यार तरी यारे लागे, अवघे माझ्या मागे मागे, आज दे तो पोट भरी, पुढे म्हणाल तो वरी, हळूहळू चला, कोणी कोणाचे न बोला, तुका म्हणे सांडा घाटे, तेने नका भरू पोठे. भगवंताने नियम सांगायचा आणि भगवंताच्या बरोबर गोपाळ जायचे. गेल्यानंतर भरपूर दैदूत खायचं आणि खाल्ल्यानंतर भगवंताने ज्या दुधाण्यातून दहीदूध खाऊ घातलं ते दुधाने पालथी घालायची. आपण दहीहंडी फोडतो, त्याच्यातला प्रसाद अनावृत करतो, पण भगवंत फोडत नव्हते, पालथी घालत होते. गोपी सकाळी उठून पाहायच्या, पाहती गवळणी तवती पालथी दुधाने, म्हणते नंदाची आपुरे, आज चोरी केली खरी. परमात्मा भगवान गोपाळांना खूप अशा प्रकारचं दहीदूध खाऊ घालायचे. पण प्रेम आणि त्या प्रेमाच्या पोटी त्यांची मुखीची हिरुनिया घ्यावी. तोंडात बोट घालायचं आणि वाकडं करून स्वतः खायचं. तुकोबारा आश्चर्य व्यक्त करता, जगाचा मालक आहे आणि उष्ट खातो. कोणाचं खातो? अभंगाच्या पहिल्याच पाहता गोवळी, पाहता गोवळी,
प्रत्यक्षात गोपाळाच्या रूपातून आणि आश्चर्य प्रगट करतात. पाहता गोवळी खाये त्यांची उष्टावळी. जगाचा मालक आहे आणि गोपाळांचं उष्ट खातो. वास्तविक उष्ट खाणं शास्त्राने निषिद्ध केलेले आहे. उच्चिष्टमपि शामेध्यम भोजनम तामस प्रियम. तमोगुणी आहार आहे, उष्ट खाऊ नये. पण त्यालाही अपवाद आहे महाराज. श्री गुरुची उच्चिष्टे लाहे जे अवचटे. ज्ञानोबा 13व्या अध्यायामध्ये म्हणतात, योग्य अशा प्रकारच्या शिष्याला गुरुचं थोडं जर उष्ट जर खायला मिळालं तो समाधी सुखाला सुद्धा विटतो, एवढा त्याच्यात आनंद आहे. पण धर्मशास्त्राने असं सांगितलेलं आहे की शक्यतो उष्ट खाऊ नये. एखाद्या वेळेला प्रसंग पडल्यानंतर मोठ्याचं उष्ट खाणं हा भाग वेगळा आहे, पण लहानाचं उष्ट मात्र मोठ्याने खाऊ नये. राम अवतारामध्ये भगवान प्रभू रामचंद्रांना हनुमंतराचं उष्ट खाण्याची इच्छा झाली आणि एके दिवशी प्रभू रामचंद्रांनी सांगितलं, हनुमंता आज कसं काय झाले, भूकच नाही राहिली. हो 4-5 तास मला आता भूक लागत नाही, अगोदर तुम्ही जेवण करा. हनुमंतराय बुद्धिमत्ता वरिष्ठम, त्यांच्या लक्षात आलं आज प्रभूच्या मनात काहीतरी वेगळं आलंय. हनुमंतराय म्हणाले, तुम्हाला 2-4 तास, मला 7-8 तास नाही भूक लागत. शेवटी नाही लाजाने मग असं म्हटलं, आता बरोबर जेवायला बसू. प्रभू रामचंद्र, हनुमंतराय, बाकीची सगळी मंडळी असे पंक्तीला बसली. पंक्तीला बसल्यानंतर प्रभू रामचंद्राने विचार केला, एक काम करू आपण, पहिला घास आपण घेऊ. आणि हनुमंताने घास घेतला की लागले ताटातला घास खाऊ. हनुमंताने हे सगळं ओळखलं, आज देवाच्या मनात काही वेगळं आलंय. आणि मग घ्या, आपण पंक्तीला बसतो म्हणतो ना, ब्रह्मार्पणम ब्रह्मावीर श्लोक म्हणतो, पंढरीकोरदेव गजर म्हणतो, आणि जवळच्या माणसाला घ्या म्हणतो, घ्या घ्या घ्या. प्रभू रामचंद्र हनुमंतराला घ्या म्हणतात, हनुमंतराय प्रभू रामचंद्राला घ्या म्हणतात. घेता घेता प्रभूंच्या लक्षात आलं की आज हनुमंतराय पहिला घास घेणार नाही, कारण एक शास्त्राचा नियम आहे, पंक्तीला बसल्यानंतर श्रेष्ठ पुरुषाने पहिला घास घेतला की नंतरच्या माणसाने घास घेतला तर त्यांचं उष्ट खाण्याचं पुण्य लागतं. एकमेकाला घ्या घ्या म्हणू लागले, कोणी घेईना. शेवटी भगवान प्रभू रामचंद्राने विचार केला, आता आपला उपाय नाही, आपण काय करू, पहिला घास आपण घेऊ, दुसरा घास हनुमंतराय घेईल, आणि घेतल्यानंतर तिसरा घास आपण घेऊ. उष्ट मिळालं. पहिला घास हनुमंतराने घेतला, आपला प्रभू रामचंद्राने घेतला. दुसरा हनुमंतराने घेतल्याबरोबर प्रभू रामचंद्राचं पुढचं ताट उचलून झाडावर जाऊन बसले. खा, कसं उष्ट खायचं ते नाही मिळणार. आतापर्यंतच्या अवतारामध्ये भगवंताला उष्ट खायला मिळालं नाही. हो, काही वेळेला अपवाद आहेत. तेव्हा असं जे उष्ट आहे तर भगवान परमात्मा का खातो त्याचं कारण तो भक्तवत्सल आहे. एक सिद्धांत सांगतो, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, पंचदशी ग्रंथामध्ये आहे. अयमात्मा परानंद परप्रेमास्पदम यतः मानभूवमी भूयासमिते प्रेमात्मनि क्षते. जर सत्य, ज्ञान आणि आनंद हे भगवंताचे अंश आपण सांगतो, तसा प्रेम हा भगवंताचा एक अंश आहे. किती क्रूर असू द्या महाराज, त्याच्यात प्रेम असतं. वाघ किती जरी क्रूर असला, त्याचा बछडा पुढे दिसला की तो चाटतो, त्याच्यात प्रेम आहे. प्रेम म्हणजे आकर्षण आहे. अहो जडात आकर्षण आहे, चेतनात तर असणारच आहे. लोहचुंबक लोखंडाच्या जवळ गेल्यानंतर आकर्षित करतं. तुकोबाराने एक प्रसंग सांगितला, हिरा ठेविता ऐरणी वाचे मारिता जो घणी. घनात किंवा ऐरणीत हिरा घुसला तर तो जातिवंत. मग काढण्याकरता कसा काढायचा ते तुकाराम महाराजांना माहीत. हिरा हिरकणी काढी आतुनी ऐरणी. ऐरणीमध्ये घुसलेला हिरा काढायचा असला तर एक हिरकणी नावाची वस्तू आहे. हिरकणी म्हणजे हिऱ्याची मिसेस. दाखवल्याबरोबर मध्ये फसलेला हिरा बाहेर पडतो. आकर्षण आहे महाराज, आकर्षण. जडात जर आकर्षण तर चेतनामध्ये का नाही? प्रेम नावाचं तत्व प्रत्येकामध्ये आहे, किती क्रोधी असू द्या, आकर्षण नावाचं तत्व आहे. आणि मग आकर्षण नावाचं तत्व असल्यामुळे भगवान परमात्मा भक्तवत्सल आहे. जगात काही कुटुंबवत्सल, काही दीनवत्सल, आणि भगवान परमात्मा भक्तवत्सल. काही कुटुंबवत्सल,
हो, आमचे वैकुंठवाशी गुरुवर्य मोठे बाबा म्हणायचे, पैसा मारो परमेश्वर, बायडी मारो गुरु, बाल बच्चे साधू संत, अब सेवा किसकी करू. अगं माझं बायलेन तुला सर्व वाहिले, तू माझी देवीन मी तुझा भोप्या. हे कुटुंब वत्सल आहे. दुसरे दीन वत्सल, साधवो दीन वत्सल. हा साधू दिनांची वत्सल असतात. ज्ञानोबराने एवढा त्रास त्या काळात आळंदीमध्ये लोकांनी दिला, पण दीन वत्सल ऐवजी खळांची व्यंकटी सांडू, तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परी पढो, मैत्र जीवांची. इतिहासामध्ये जगद्गुरु तुकोबारांना मंबाजी बुवाने काठीनं मारलं म्हणतात. मंबाजीवाच्या परसात तुकोबारांची मज गेली म्हणतात. आणि मंबाजी बुवाने तुकोबारांना काठीनं मारलं. बस रात्रीच्या वेळा कीर्तनात रंग आला नाही, कारण मंबाजी बुवा यायचे रोज. त्या दिवशी आले नाही ते मिंदे आले नाही, आणि मग कीर्तन काही रंगलं नाही. तुकोबारा मुद्दाम मंबाजी बुवाच्या घरी गेले, म्हणजे आज माझं कीर्तन रंगलं नाही, तुम्ही मला काठीनं झोडपलं, माझं अंगने बरं आहे, तुमचं मारताना हात दुखले आणि म्हणून तुम्ही आले नाहीत, म्हणून हात शिपू लागले महाराज. वास्तविक तुकोबारांच्या मनात आलं असतं, आणि डोळे जर मोठे केले असते तर मंबाजी बुवा करता सरपणाची गरजच पडली नसती. पण नाही महाराज, साधव दीन वत्सला. आणि तिसरा भगवान परमात्मा भक्त वत्सल आहे. भक्तावर खूप प्रेम करणार आहे, आणि त्याच्यामुळे पाहता गोवळी गाई राखणाऱ्या लहान लहान मुलं कोणत्या दृष्टिकोनातून पाहिलं तर कुठल्याही दृष्टिकोनातून फार योग्यता आहे असं नाही, पण ते भगवंतावर प्रेम करत होते. त्याच्यामुळे भगवान परमात्मा खाय त्यांची उष्टावळी, त्यांचं उष्ट खातो. पण एक गंमत आहे महाराज, गोपाळाचं उष्ट भगवंताने का खावं? कुठल्याही गोष्टीला अधिकारीनं माशा असते, फलसिद्धीने विशेषतः. कोणतंही काम योग्यतेशिवाय होत नाही. अधिकार वेगळा आणि योग्यता वेगळी. आपल्या देशाचा पंतप्रधान होण्याचा अधिकार कोणाला आहे असा जर कोणी प्रश्न केला तर आपल्याला त्याचं उत्तर असं देता येईल, आपल्या संविधानाने असा अधिकार दिलाय, या देशात जन्माला आलेल्या कुठल्याही नागरिकाला या देशाचा पंतप्रधान होण्याचा अधिकार आहे. पण योग्यता, ज्याच्या बाजूला खासदार अधिक आहेत त्याची योग्यता वेगळी, अधिकार वेगळा. गोपाळांच्या मुखातलं भगवान परमात्म्याने खावं, काय त्यांची योग्यता? महाराज योग्यता अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगतात, करते नामाचे चिंतन, करते नामाचे चिंतन, करते नाम चिंतन, करते नामाचे 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 चिंतन. गडी कानो माझे ध्यान, गडी कानो माझे ध्यान, करते नामाचे चिंतन, करते नामाचे चिंतन, करते नामाचे चिंतन, गडी कानो माझे ध्यान, गडी कानो माझे ध्यान, करते नामाचे चिंतन, करते नामाचे चिंतन, करते नामाचे चिंतन, करते नामाचे चिंतन. गोपाळ भगवंताच्या नामाचं चिंतन अखंड करत होते, ही त्यांची योग्यता आहे. आणि नुसतं नामचिंतनही परमात्म्याचं ध्यानही करत होते. वारकरी संप्रदायामध्ये साधनेचा गाभा जर पाहिला, हेच परमार्थ साधन, मुखी नाम हृदयी ध्यान.
बस याच्यापेक्षा भक्तीचं अंतरंगच नाही. भगवंताचं नामचिंतन करावं आणि हृदयामध्ये भगवंताचं ध्यान करावं. आपल्या संप्रदायाशी जुळता मिळता एक महाराष्ट्राच्या जवळ संप्रदाय आहे, त्या संप्रदायाचं नाव इंशीगिरी संप्रदाय आहे. थोडा फरक एवढाच आहे, ते नाम आणि ध्यान एवढ्यातच पाहतात. पण वारकरी संप्रदायामध्ये मात्र आले भागा ते करीतो आणि तुझी नाम चारितो. वाट्याला आलेलं कर्म करायचं आणि भगवान परमात्म्याचं नामचिंतनही करायचं, तर जगत चक्र चालत असतं. आता आपण कीर्तनामध्ये आहोत. कीर्तनामध्ये 4 प्रकार आहेत. पहिले टाळकरी, दुसरे मृदंगवादक, तिसरे श्रोते आणि चौथा वक्ता. 4 प्रकार झाले. ज्याचं काम त्यानं केलं तर कीर्तन होतं, नाही तर होत नाही. प्रमाण सुटल्यानंतर उचलण्याची जबाबदारी कोणाची आहे? टाळकऱ्यांची. पकवाज वाजवण्याचं काय काम आहे? सगळ्या टाळकऱ्यांना एका तालात घेऊन चालण्याची जबाबदारी पकवाज वाजवणाऱ्यांची आहे. श्रोत्यांची काय जबाबदारी? अजिबात झोपी न जाता लक्ष देऊन ऐकायचं, लक्षात ठेवायचं, आचरणात आणण्याचा प्रयत्न करायचा. आता राहिला वक्ता. वक्त्याची जबाबदारी काय? वेदशास्त्र आणि संत यांच्या वचनाच्या आधारानं सर्वांची मन शब्दाच्या हातात घेऊन परमात्म्याकडे पोहोचवण्याचं काम कीर्तन करायचं आहे. जेणेकरून मूर्ती ठसावी अंतरी श्रीहरीची, ऐसी कीर्तन मर्यादा आहे संतांच्या. 65 विनोद सांगून श्रोत्यांच्या वेळेचा खाना खराबा कीर्तनकाराने करू नये. कमीत कमी आमच्या जोग महाराजांची परंपरा आहे. 65 विनोद लोकांना सांगून, लोकांना काय वाटतंय महाराज जेवढं रंजने चला, काय रात्रीचं कीर्तन, तमाशाची आठवण आली नाही कीर्तनाची किंमत. सांगण्याचा मुद्दा असा, ज्याच्या त्याने काम करावं ही वारकरी संप्रदायातली साधना आहे. आले भागा ते करतो तुझे नाम उच्चारू. गोप्ता करीती नामाचे चिंतन, गडी कानोबाचे ध्यान. गडी हा शब्द वापरलाय, याचा अर्थ महिला नाही का? हा गडी शब्द लिंगवाचक नाही, हा योग्यतावाचक आहे. गडी त्याला म्हणतात ज्याच्यात खूप धैर्य आहे. देहुवा पातयामे कार्युवा साधयामे, सुखे निंदोत हे जन न करी तयासी वचन. परमात्म्याचा आनंद भोगण्याकरता खूप मोठं धैर्य लागतं. ज्यांच्या धैर्या नाही भंग, ज्यांच्या धैर्या नाही, ज्यांच्या धैर्या नाही भंग, ज्यांच्या धैर्या नाही भंग. पावई करी रंग, पावई करी रंग, ज्यांचा धैर्या नाही भंग, ज्यांच्या धैर्या नाही भंग. पावले कर स्वतंत्र विषय. भक्ती सुखाचा आनंद लुटण्याकरता धैर्य लागतं. ज्यांच्याकडे धैर्य नाही ते जन्म मरणाला भितात. पण ज्यांच्याकडे धैर्य आहे ते भीत नाहीत महाराज. मुनिमुक्त झाले भेने गर्भवासा, आम्हा विष्णुदासा सुलभ होतो. घेईन मी जन्म यासाठी देवा. याच्याकरता गडी ही वृत्ती कोणत्याही शरीरात असू द्या, तो गडीच आहे. रंगातला अर्थाचा भाग जो पाहिला तर भगवंताचं प्रेम सुख भोगण्याकरता फक्त असं धैर्य पाहिजे की किती जरी जन्म झाले, देवा जन्म घेईन मी नाना, बहु सोशीन यातना. पण भक्ती सुखाकरता आम्ही हे करणार, अशा प्रकारचं धैर्य ज्यांच्याकडे त्यांना गडी म्हणतात. गडी कानोबाचे ध्यान, भगवान परमात्म्याचं ध्यानही करतात, नामचिंतन करतात आणि असा परिणाम भगवान परमात्मा भगवत भक्ताला आपली संगती देतात. आणि संगती देत असताना प्रकार असा झाला, आपण गोपाळांना भगवान परमात्म्याने दहीदूध भरपूर खाऊ घातलं, त्यांचं परमात्मा उष्ट खातात इथपर्यंत गोकुळातला वृत्तांत सांगितला आहे. आता पुढच्या चरणाकरता थोडं पुढं द्यावं लागेल. जेव्हा
गोपाळाने च्या हातलं उष्ट खायचं आणि दुधाने पालथी घालायची. शेवटी गोपी त्रस्त झाल्या. वास्तविक प्रेमाचे प्रवाह दोन आहेत, अनुकूलतेतलं प्रेम आणि विरोधातलं प्रेम. वासरू गाईला पितं पण पिता पिता ढूस मरत, तेने अधिकची प्रेम पाना फुटे, थोडा विरोध. तसं गोपींच्या घरचं दैदूत झालं संपल्यानंतर वास्तविक संपत नव्हतो. परमात्मा जिथे येतो घरोघरी झाला लक्ष्मीचा वास, दैन्य दारिद्र्यास त्रास आला. पण निमित्ताने त्याला पाहता येईल, त्याला बोलता येईल, त्याला भांडता येईल, त्याचं प्रेमसुख भोगता येईल. एवढ्या करता गोपी विचार करू लागल्या, आता या कृष्ण परमात्म्याची खोड्या कोणी सांगायच्या, तक्रार कोणी करायची. एकटीचं काम नाही. नंदबाबा गावचे पाटील आणि हुकुमशाहीमध्ये पाटलाचा फार रुबाब. बहुतेक पाटला अर्धांडच असायचे. पाटलाचं कुत्र गरिबाच्या गलीला घेतलं गेलं तरी हाड म्हणायची सोय नाही, त्याचा सुद्धा आदर करायचे. हाडा की बहुतेक पाटलाची कुत्री त्रासच द्यायची. कोणी म्हणेल हा बुवा पाटलाच्या विरोधात दिसतो. मी पाटलाच्या विरोधात नाही, खानदानी पाटील आहे. पाटीलकीचं दप्तर माझ्याच वाट्याला येणार होतं, पण मी म्हटलं मला नको, मला जोग महाराजांच्या परंपरेकडे जायचं आहे. सांगण्याचा माझा मुद्दा, कोण करायची तक्रार. शेवटी सगळ्यांनी विचार केला आपण एकत्र होऊ, संघे शक्ती कलौ युगे, संघटना करू. आणि मग तक्रार करण्याकरता जो नंदबाबाच्या अंगणामध्ये सगळ्या गवडी जमा झाल्या. यशोदा मातेने पाहिल्यानंतर आगतम स्वागतम स्वागतम ओ महाभागा, या बसा. गवळी संतापलेल्या होत्या. यशोदे कोणाला बसा म्हणते ग, तुझा आदरातिथ्य घेण्याकरता आम्ही आलो का, आमच्या तक्रारी ऐक. येणे माझे कवाड उघडिले, येणे माझे शिंके तोडिले, दह्या दुधा ते भक्षिले, उलंडिले ताकाते. म्हणायला खोड्यात हे सगळे अनुग्रह आहेत महाराज. उपरोधाची भाषा. उपरोध, उपरोध म्हणजे वरवर विरुद्ध असतं आणि आतून गोड असतं, ज्याला म्हणतात उपरोध. एकाच्या घरी पहाटे चोर शिरले आणि शिरल्यानंतर त्या चोराने त्या घर मालकाची पेटीचं कुलूप तोडलं, वरचं झाकण उघडलं. खट्ट आवाज झाल्यानंतर घर मालक जागा झाला. पाहतो आवाज कसला आला. पेटीकडे जाऊन पाहिलं, कुलूप तोडलेलं आणि त्यात 4,000 रुपयाचं पाकिट ठेवलेलं होतं. चोराने ते आवाज आल्यानंतर पळून गेलेले होते. कसे आले चोर. पूर्वी मातीची घरं. चोराने पाठीमागच्या भिंतीला छिद्र पाडलं होतं. कसे आले असेल चोर. माझं कुत्र कडक आहे, मी सावध आहे, चोर आलेच कसे. पाहता पाहता पंच उषक काल आणि त्या छिद्रातून उजेड येऊ लागला. तो घर मालकच्या छिद्राजवळ गेला, पाहिलं एका काय त्या चोराने अगोदर 2 ठिकाणी चोऱ्या केल्या होत्या आणि एका चोराच्या वरच्या खिशातलं पाकिट खाली वाकून पळून जाताना खाली पडलेलं त्याला माहीतच नाही, ते गेलं पळून. घर मालकाने ते पाकिट उचललं, त्याच्यात निघाले 10,000 रुपये. गेले किती आणि मिळाले किती. वाईट वाटलं असेल का. हनुमंतराच्या मंदिरात गेला आणि हनुमंतराला पूजा करून नवस केला. देवा नारायणा, अशी चोरी रोजच्या रोज होऊ दे. उपरोधा. तसं गोपी उपरोधानं बोलायची. येणे माझे कवाड उघडले, भ्रांती संपून गेली. भ्रांतीचं कवाड उघडलं. येणे माझे शिंके तोडिले, मन बुद्धी चित्त अहंकार संपवले. दह्या दुधा ते भक्षिले, माझातला चांगला भाग घेतला आणि उलंडिले ताकाते, आसार भाग टाकून दिला. सगळं रूपक आहे. पण यशोदा मातेला खरं पटत नव्हतं. बाळ सगुण गुणाची ताने, बाळ दिसते गोजीरवाणे, काय सांगता गाराणे गोकुळच्या नारी. तुम्ही 12 घरच्या 12, तुम्ही ठाईच्या ओढाळा, तुम्ही याची संगती सोंगळा, तुम्ही मोठ्या ढालगजा. ढालग शिवी आहे. ढालगजा म्हटल्यानंतर ते गवळून संतापली महाराज. पुढे आले. हे यशोदे, कोणाला ढालगज म्हणते का. तुझा मुलगा आमच्या घरच्या दहीदुधाची चोरी करतो आणि आम्ही ढालगज. मुद्दे मालासं तुला पकडून आणलं तर मग काय करणार. यशोदा मातेने मग सांगितलं, मग मात्र काठीनं मारणार त्याला. ठीक आहे म्हटले.
जिनं पुढे येऊन यशोदा मातेला आव्हान केलं, तिनेच भगवान कृष्ण परमात्म्याला आव्हान केलं, कृष्णा आज माझ्या घरी येऊन चोरी करून बघ. माझं नाव प्रभावती आहे. प्रभा म्हणजे ज्ञान, वती म्हणजे संपन्न आहे, बाकीचे भोळे आहेत, पण मी तुला पकडल्याशिवाय राहणार नाही. भगवान परमात्म्याने मान हलवली. रात्रीच्या वेळेला गोपाळ जमा केले. सांगितलं, गोपाळाओ आज घर नंबर 21 राहेरीतला नाही, गोकुळातला. तिने दम दिला आपल्याला, आज तिच्याच घरी चोरी करायची. भगवान परमात्मा गेले. प्रभावतीनं सगळं दहीदूध आपल्या ओसरीला आणून ठेवलं होतं. वर कपडे झाकले, बाजा पालत्या घातल्यावर दगडं रचली आणि एका मोठ्या खांबाला आडून बसली. आता येईल मग येईल, आता येईल मग येईल, हात भरेल तोंड भरेल आणि तसाच पकडून यशोदेकडे घेऊन जाऊ. भगवान परमात्मा आलेही, दहीदूध भरपूर खाल्लंही, पण प्रभावतीला जाणीव नाही. कारण परमात्म्याच्या 3 माया आहेत, स्वमाया, स्वजन मोहिका माया आणि विमुख जन मोहिका माया. सगळ्या जगावर जी माया आहे ती स्वमाया. स्वजन मोहिका आपल्या भक्तावरच टाकतात, तिचं नाव आहे स्वजन मोहिका. एकनाथ महाराजांच्या घरी भगवंताने श्रीखंडाच्या रूपाने 12 वर्ष पाणी वाहिलं. जर हा देव आहे माहीत असतं तर वाहू दिला असतं का? स्वजन मोहिका. आणि विमुख जन मोहिका दुर्योधन, रावण, वक्रदंत अशा विरुद्ध लोकांकरता माया टाकतात, ती विमुख जन मोहिका माया. प्रभावतीला कुठल्याही प्रकारचं कळालं नाही. दहीदूध खाऊन सगळे गोपाळ निघाले. कृष्ण परमात्म्याने सांगितलं, गोपाळावर रोजच्यासारखी चोरी नाही, गुपचूप जायचं नाही. आज मला तिनं आव्हान दिलेले, आपण तिला सुद्धा जाणवलं पाहिजे की आम्ही चोरी करून निघालो. सगळ्यांनी गुपचूप न जाताना मोठ्याने गजर करा. बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम गोपाल कृष्ण भगवान की जय. गजर झाल्यानंतर प्रभावतीला वाटलं आले नाही, चालले. गोपाळ पुढे गेले होते. कृष्ण परमात्मा मुद्दाम मागे गेले. धावत धावत आली आणि हाताला पकडलं. बाळा म्हटलं ना तुला पकडेन म्हणून मुद्देमाला असं, चाल आता यशोदेकडून काठीनं मार देणार. भगवान परमात्मा गयावया करू लागले. प्रभावती तू जिंकलंस, मी हारलोय, हात सोड. देवाच्या शपथ आता तुझ्या घरी पुन्हा येणार नाही. प्रभावती म्हणते, मला माहिती आहे तुझा देव काय, तुला शक्तीनं काय होतंय. आणि पकडला तू, उगाच पकडला काय, आता सोडायला पकडला काय, नाही सोडणार, पक्का धरला. आणि प्रभावती घेऊन निघाली नंदबाबाच्या घरी. जाता जाता प्रकार असा झाला, ज्याच्या हातात काय आलं त्याच्या मनात काय येतं. थोडं संक्षिप्त वाक्य आहे. मनात अभिमान झाला, कोण भाग्यवान आहे, जगाचा मालक पकडण्याची जिच्यात ताकद अशी मी आहे, असा अभिमान निर्माण झाला. इतक्यात समोरून एक गावातील प्रतिष्ठित पुरुष येत होते. आपल्याकडे पूर्वीची परंपरा, माता भगिनी आपल्या डोक्यावरचा पदर नाकाच्या शेंड्यापर्यंत घ्यायच्या, त्याला बुरखा म्हणायचे. बुरखा. आमच्या आई चुलती वलगट पांघरूनच गाडीत बसायच्या. तेव्हा लाजल्यामुळे प्रभावतीनं आपल्या डोक्यावरचा पदर नाकाच्या शेंड्यापर्यंत ओढला. भगवान कृष्ण परमात्मा विचार करतात, सुवर्ण संधीचा जरूर फायदा घ्या. भगवान प्रभावतीला म्हणतात, प्रभावती काय हात दाबून धरलास, सगळ्या हाताला कळा लागल्यात, हा हात सोड, दुसरा हात तुझ्या हातात देतो. प्रभावतीला देखील मनात किव आली, महाराज माझा हात हाडामासाचा आहे आणि याचा हात सच्चिदानंदाचा गाभा आहे, कोमळ आहे. हा कोमळ परी बहुगी निर्गुण, कोमळ आहे. दाबला, कृष्णा सोडते बरं, दुसरा हात दे हातात. प्रभावतीनं हात सोडला. दिला असेल का दुसरा? दुसरा दिला नाही, दुसऱ्याचा दिला. धावत धावत गेले. यशोदा मातेच्या मांडीवर उडी मारून बसले, धापा देऊ लागले. यशोदा माता म्हणते, बाळा घाबरलास का रे, धापा देऊ लागला. आई गोकुळात चर्चा चालू आहे. असं चर्चा आहे म्हणे, कृष्णाला प्रभावतीनं मुद्देमालाचं पकडलंय, हात भरलाय, तोंड भरले, आज यशोदा काठीनं मारला रे. खरं सांगा मी कुठे गेलो का? यशोदा मातेनं पाठवून हात फिरवला. बाळा काही घाबरू नको, त्याला बडायत. आणि मग जेव्हा प्रभावती नंदबाबाच्या घरात आल्या, यशोदा मातेला हाक मारली, यशोदे आण काठी, बघ तुझा कृष्ण, तोंड भरलंय, हात भरलंय, मार काठीनं याला. यशोदा माता हळूच बोलू लागल्या, प्रभावती सगळी झोप झाली का?
प्रभावती म्हणते झोपी जाणाऱ्याला देव हातात येत नसतो, जो नेहमी जागा असतो त्यालाच देव हातात येत असतो. मी रात्री जागीच आहे. यशोदा माता म्हणतात, अगं माझा कृष्ण माझ्या मांडीवर आहे, तुझ्या हातात कोण आहे ते तरी बघ. प्रभावतीने थोडा बुरखा मागे सारला आणि ज्याचा हात हातात होता त्याच्या तोंडाकडे बघितलं, तिचाच मुलगा. गोंद्या कधी रे? हाताची बदली झाली तेव्हा. भगवान परमात्मा खुद हसू लागले. खेळ खेळे परी डाईन सापडे, तो एक खेळ या शहाणारे. असे भगवान परमात्मा आणि खोड्या करू लागले. यशोदा मातेला पटत नव्हतं म्हणून भगवंताने एके दिवशी डेऱ्यात उडी मारूनच लोणी खाल्लं. महाराज वर्णन करता, डेऱ्यात लोणी खादली शिरोणी. डेऱ्यात लोणी खाल्ल्यानंतर यशोदा मातेला वाटला, बरोबर हे गोपे सांगता ते चूक नाही. कृष्णा तू नक्की चोरी करतोस. आता 6-6.5 वर्षाचा झाला, अरण्यामध्ये आपल्या गायी चरण्याकरता जा. भगवान परमात्मा गायी चरण्याकरता द्यायचे. आणि गायी का चारायच्या? आपल्या संस्कृतीमध्ये गावो विश्वस्य मातरः, गाय जगाची आई आहे. आईचं दूध 1-1.5 वर्ष पितो, गायीचं दूध मरेपर्यंत पितो महाराज. आणि गायीमध्ये 33 कोटी देवतांचं वास्तव्य आहे शास्त्र सांगतं. गोमूत्रामध्ये धन्वंतरीचं वास्तव्य आहे आणि गायीच्या शेणामध्ये लक्ष्मीचं वास्तव्य आहे. गोमूत्रामध्ये फार मोठी ताकद आहे महाराज. ऐकून सांगत नाही किंवा वाचून सांगत नाही. माझे धाकटे बंधू वैकुंठवासी पंडित महाराज, वारकरी शिक्षण संस्थेचे विद्यार्थी, आणि त्यांना फुफ्फुसाचा कॅन्सर झाला. एक केमो घेतला. गुजरातमध्ये वागलदरा नावाचं गाव आहे, कामधेनू कॅन्सर हॉस्पिटल आहे. आणि जैन संघटनेने काढलेलं, ज्यांचं 2-2 वेळेला ऑपरेशन फेल झाले अशी माणसं तिथं जाऊन उपचार घेतात. हे गेले आणि डॉक्टरला विचारलं, डॉक्टर साहेब आयुष्यात सुपारी खाल्ली नाही, तंबाखूचा वास नाही, आणि मला कॅन्सर कसा झाला? कपाळाचा गंध पाहिला आणि विचारलं, तुम्ही पूजा करता का देवाची? हो. उदबत्त्या लावता का? भरपूर. त्याचा परिणाम हा. अलीकडे उदबत्तीमध्ये केमिकल मिसळलं जातं, त्याचा परिणाम तुम्हाला फुफ्फुसाचा कॅन्सर झाला. मग तिथून काय येऊन घरी येऊन 2 कप गोमूत्र आणि लिंबा एवढं गायचं शेण. मात्र हे लक्षात घ्या, ती गाय जर्सी नाही, भारतीयच गावरान गाय, तिच्यात सामर्थ्य जर्शीत नाही. आणि ते एकत्र करून 11 वेळा फडक्यातून गाळायचं आणि ते अनुषापोटी घ्यायचं. फुफ्फुसाचा कॅन्सर राहिला नाही महाराज. नंतर कालांतराने कावीळ झाल्यामुळे त्याच्यातून बाहेर पडले नाही, तो गेला, हा भाग वेगळा आहे. मी सांगतो, कॅन्सर सारखे रोग दूर करण्याची ताकद गोमूत्रामध्ये आहे आणि गायीच्या शेणामध्ये सुद्धा फार मोठी ताकद आहे महाराज. स्वतःचा अनुभव सांगतो महाराज. 12 वर्षापूर्वी दोन्ही दाढा दुखत होत्या. 77 वर्षाचं वय आहे. दोन्ही दाढा दुखत होत्या, पुढचा दात हालत होता. आमच्या जिल्ह्याच्या ठिकाणी चांगला तज्ज्ञ आणि वारकरी डॉक्टर गेलो त्याच्याकडे. सांगितलं, महाराज उपटून काढू. मी म्हणलं, आत्ताच कशाला उपटता, काही प्रयोग करून बघा ना. त्यांनी ड्रिल मशीन छिद्र पाडली आणि मधला दोष काढून टाकला. विशिष्ट धातूची टोपणं बसवली, त्याला रूट कॅन म्हणतात. गोळ्या बदलून, औषध बदलून हैराण होतो. मिक्सरमध्ये घातल्याशिवाय खाता येत नव्हतं. आमच्याकडे गावरान गाई आहेत आणि मग गावरान गायचं शेण पत्र्यावर ठेवून वाळवलं आणि त्याचं बुक्क्यासारखं भस्म केलं. गोवरी पेटवायची, लाल बुंद झाली की दगडान रगडायची, वस्त्रगाळ करायचं आणि त्याने दात घासायची. 12 वर्ष होऊन गेले, पुन्हा कुठलाही ताण नाही. आता ऊस खातो महाराज मी. काही किंमत आहे हो. आपल्याला पैसे देऊन कोलगेट पाहिजे. मी कोलगेट कंपनीच्या विरोधी असं नाही, पण आपल्या गायीमध्ये किती सामर्थ्य हे तरी लक्षात घ्या. फार मोठं सामर्थ्य आहे. असे सामर्थ्यवान गायी हे सांभाळण्याकरता विद्यमान काळात मागच्या शासनाने गोवंश हत्या बंदी कायद्याने केली आहे. आता आपलं कर्तव्य गो संवर्धन करणं हे आपलं कर्तव्य महाराज. ज्यांना आपल्या हिंदुत्वाचा अभिमान आहे त्याने आपल्या घरी एक तरी गावरान गाय सांभाळलीच पाहिजे. सांभाळो.
खूप फायदा देते. आणखी सांगतो महाराज, ज्यांना बीपीचा त्रास आहे अशा माणसाने गावरान गायच्या अंगावर सकाळ संध्याकाळ मालिश करावी. हात असे रगडून रगडून मालिश करावी. हात गरम झाले पाहिजे. गायीच्या अंगातली ऊर्जा आपल्या अंगात गेल्यानंतर बीपीवर परिणाम होतो. कितीतरी औषधी परिणाम आहेत. अकोल्याजवळ एक गोशाळा आहे, तिथं जाऊन बघा किती औषध आहे त्याची. नको आता वेळ वाढेल. तर असे सुंदर महत्त्वाची गाय आणि त्या गायी सांभाळण्याकरता भगवान परमात्मा तयार झाली. गोपाळाने सांगितलं, यशोदा माता वेश देऊ लागल्या, पण अंतःकरणामध्ये 2 भाव आहेत. ज्या माझ्या बाळाला कधी अरण्यात जाण्याचं माहीत नाही पण त्याला मी निष्ठुर मनाने पाठवू लागले. ज्या माझ्या कृष्णाला कधी सूर्याचा कडक दाह माहीत नाही पण त्याला मी पाठवू लागले. एका अंतःकरणामध्ये दुःख आहे. आणि यशोदा माता गोपवेश देऊ लागल्या. पायात जोडा घालू लागल्या. भगवंतानी पायात जोडा घालणं नाकारलं. का? ज्या गायीनं मला सांभाळायचं त्यांच्या पायात काही नाही, मी नाही घालणार. आज वृंदावन गोकुळ भागामध्ये साधू मंडळी तिथल्या राजाला आपल्या कपाळावर धारण करतात, कारण त्या राजाचा स्पर्श कृष्ण परमात्म्याच्या पायाशी झालेला आहे. कमरेला पितांबर, खांद्यावर उत्तरीय वस्त्र, एका हातामध्ये काठी आणि डोक्यावर मोरपिसांचा मुकुट. तो मुकुट भगवान परमात्मा घालायचे. अशा प्रकारचा गोपवेश घेऊन भगवान परमात्मा यमुनेच्या काठावर गायी चारण्याकरता जायचे. महाराज वर्णन करतात, फेरत बन बन गौवा चरावत, कहे तुकया बंधू लकडी लिहिले हात. हातात लाकूड घ्यायचं, गायी राखायच्या. थोड्याच वेळात गायी तृप्त व्हायची. पोट भरल्यानंतर गायी बसायच्या. जगात एकच प्राणी असा की पोट भरल्यानंतर खातो, त्याचं नाव माणूस. बाकीचे मात्र पोट भरल्यानंतर खात नाहीत. महाराज बसायच्या. बसल्यानंतर गोपाळ म्हणायचे, देवा अरे आता गायी बसल्यात, आता आपल्याला काम काय आहे? तेव्हा भगवान परमात्म्याने सांगितलं, गोपाळ आता दिवसचारी खेळी, मिळायचे खेळायचे. आणि ते खेळत असताना भगवान परमात्मा मुद्दाम, एवढा जगाचा शक्तिमान मालक असताना सुद्धा मुद्दाम दुबळी बनायची. एक वाक्य सांगतो महाराज, प्रेम बलवान माणसाला दुर्बळ करतं आणि प्रेम ज्ञानी माणसाला अज्ञानी करतं. विस्तार होईल, वेळ खूप झालाय. तर प्रेमामध्ये ही शक्ती आहे आणि त्या प्रेमामुळे गोपाळाबरोबर भगवान परमात्मा खेळत असताना मुद्दाम दुबळी बनायची. आणि गोपाळांचा डाव अंगावर घ्यायचे. अभंगाच्या 3ऱ्या चरणात आली जाविनाई, आली जाविनाई, आली जाविनाई, आली जाविनाई, आली जाविनाई, आली जाविनाई. आणि गोपाळांच्याकडनं डाव अंगावर घ्यायचे. गोपाळ म्हणजे डाव भेड, भगवान परमात्माने देखील डाव फेडायचे. ते खेळाचे वर्णन साधू संतांनी अनेक केलेले. विठू दांडूचा खेळ, आबक दुबक तिबक पोरा खेळ विठू दांडू. चेंडू वर झेला रे झेला, वरचेवर झेला.
वेगवेगळे अशा प्रकारचे खेळ खेळायचे. पण भगवान परमात्मा प्रेमामुळे दुबळे बनायचे. प्रेम ज्ञानी माणसाला अज्ञानी बनवत. एक प्राध्यापिका, उन्हाळ्याचे दिवस, तिचा मुलगा बाहेर उन्हात खेळत होता. स्वयंपाक वगैरे झाला, खिडकीतून हाक मारत होती, बाळू घरात ये रे, बाळू घरात ये रे. पण बाळू पंचकल्याणी घरातच येत नाही. मग ती प्राध्यापिका बाहेर जाते आणि गेल्यानंतर त्याच्या हाताला धरते आणि म्हणते, बाबा उन्हात खेळू नको, सावलीत खेळ. काय म्हणते? बाबा. कोणा मुलगा जर बाबा तर त्या मुलाचा बाबा हिचा कोण? कळालं का? प्रेम ज्ञानी माणसाला अज्ञानी बनवतं. प्रेम बलवान माणसाला दुबळ बनवतं. पदरी घाली पिळा, बाप निर्बळसाठी बाळा. अशा भगवान परमात्मा भक्तवत्सल असल्यामुळे गोपाळांच्या पुढे दुबळ बनायचे. आली द्यावी डाई, दहावी वळत्या मागे गाई. नुसतं गायी वळत होते आणि खेळत नव्हे होते असं नाही. गोपाळांच्या बरोबर एक रूप होत होते. अभंगाच्या शेवटच्या ठाई काला एके ठाई काला एके ठाई काला एके ठाई एके ठाई काला एके ठाई काला एके ठाई काला एके ठाई काला तुका
तुका म्हणे भावी काला, काला म्हणजे एकत्रीकरण, आणि ते कोणाला मिळतो? भाविकाला, भाविकता ज्याच्याकडे आहे. आपण चाल म्हटली, माझ्या लक्षात आलं की आता शेवटची चाल देण्याची गरज राहिली. तुम्हारे मन की बात मैंने पहचानी, एके शाही काला, तू काय म्हणे भाविकाला. काला म्हणजे एकत्रीकरण, आणि आपल्या चेतनाचा मूळ तात्विक अशा प्रकारचा स्वभाव आहे, एकरूप होण्याचा स्वभाव आहे. मृत्यूस मृत्यून मापनोते इह नानेव पश्यते. भेद जो पाहतो तो पुन्हा पुन्हा मरणाला प्राप्त होतो. त्याच्याकरता जगाच्या तत्वाशी अर्थात मूळ स्वरूपाशी एकरूप का झाला, मग कुठलाही प्रकारचा भेद नाही. मावळवीत विश्वाभास नवल उदयला चंडांश, अद्वयाब्दिनी विकास वंदू. आता ब्रह्मज्ञानाच्या द्वारे परमात्मा स्वरूपाशी एकरूप होणं आणि भक्तीच्या द्वारे एकरूप होणं, आणि ते एकरूप होण्याकरता भगवान परमात्मा गोपाळ खेळत असताना म्हणतात, भागलो दातारा करिता येर झाला. देवा आम्ही भागलो, आता थकलो, खांदे भार पोटी भूक, काय खेळायाचे सुख, बहु केली वणवण पाय पिठी झाला शे. आता आम्हाला एक काम करा देवा, आम्हाला तुम्ही तृप्त करा. तृप्त करा म्हटल्यानंतर भगवंताने सांगितलं, माझा प्रसाद घ्यायचा आहे ना, पहिल्यांदा गायी वळा. गायी म्हणजे इंद्रिय. आपल्या डोळ्याने नको ते पाहू नका, नको ते ऐकू नका, नको ते खाऊ नका, नको तिथं जाऊ नका. असा संयम असल्याशिवाय भगवान म्हणतात माझा प्रसाद मिळणार नाही. आमच्या लहानपणामध्ये वह्यावर 3 वानराचे फोटो असायचे. एकाने डोळे झाकलेले, एकाने तोंड झाकलेलं, आणि एकाने कान झाकलेले, आणि त्याच्या खाली लिहिलं होतं, वाईट पाहू नका, वाईट ऐकू नका, आणि वाईट बोलू नका. मनुष्य महाराज कुर्मोंगानी व सर्वशा, कासव जसं आपले आवरतं तसं माणसाने आपल्या जीवनातील इंद्रियांना स्वैर जाऊ देऊ नये, त्यांना आवरावं विधी मार्गानं. तस्मात शास्त्रम प्रमाणन्ते कार्याकारी व्यवस्थितो. अशा प्रकारची आज्ञा भगवंताने केली, आणि केल्यानंतर गोपाळने आपल्या गायी वळल्यानंतर महाराज म्हणतात, देवा सगळ्या गायी ऐकतात, पण एक गाय फार ओढळ आहे. तू का म्हणे तो राख हे मनेरी, मग त्या येरी आम्ही राखो. मन रूपी गाय अत्यंत ओढळ आहे, बहुत चंचल चपल, जाता येता न लगे. त्या गायीवर तू लक्ष ठेव. भगवंताने वेणू वाजवल्यावर ती गाव देखील धावत आली, आणि खडके सोडिल्या मोठा, आजेचा दहिकाला गोमटा. भगवान परमात्म्याला गोपाळाने आपल्या जवळच्या शेदुऱ्या दिल्या. महाराज म्हणतात, भगवान म्हणतात, गोपाळा हो, अरे माझी कशी आहे तुमची कशी आहे? भगवान म्हणतात, माझे आहे तैसे पाहे, नाही तरी घरा जाय. चोरोनिया माये नवनीता नाही. तो बऱ्यासारखे गोपाळ थोडे धीट होते. देवा कोणाला पाठवतो घरी? अरे सगळ्यांचा संबंध सोडून आम्ही तुझ्याकडे आलो, आता काय घरी जाणार आहेत? आणि मग अशी तयारी झाल्यानंतर सगळ्या गोपाळांनी भगवान परमात्म्याकडे आपल्या शेदुऱ्या दिल्या. परमात्म्याने सगळ्याचा एकत्र काला केला. कमलाकार गोपाळांची रचना करून भगवान परमात्मा काला देण्याचं वर्णन शुकाचार्य करतात. विव्रत वेणुम जठर पटयो शृंगवित्रीच कक्षे, वामे पाणो मसृण कवलम तत्फलांगुरुषु, तिष्ठन् मध्ये स्वपरी सोरुदो हासयन् नर्ममे स्वे, स्वर्गे लोके मिशति बुभुजे यज्ञ भोगबाल केली. बोला गोपाल कृष्ण भगवान की, ज्ञानेश्वर महाराज, सद्गुरु जोग महाराज की, गजानन महाराज की जय. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, माऊली. भगवान कृष्ण परमात्म्याने सर्व गोपाळांना काल्याचा प्रसाद दिला.
काल्याच्या प्रसादातून 3 अवस्था असतात. पहिलं वैराग्य, दुसरं ब्रह्मज्ञान आणि तिसरं परमात्म्याचं शुद्ध प्रेम. देवाची आचाडे आळवावे देवा, तुझी आन वाही नगा देवराया, बहु आवडशी देवापासून या. असं शुद्ध प्रेम भगवान परमात्म्याच्या कृपेने मिळत असतं. आणि त्या प्रेमामध्ये जीवात्मा वेगळा राहत नाही, परमात्म्याशी एकरूप होतो. एकही ठाई एकाला. एरी जीवात्मा जडाबरोबर एकरूप होत नाही, जीवाबरोबर एकरूप होत नाही, फक्त एकरूप होतो तो भगवंताबरोबर. कारण तो अगोदर त्याच्यातलाच अंश आहे. ममय वंशो जीवलोके जीवभूत सनातन. हा परमात्म्याचा अंश आपण आहोत. काही आपल्याकडनं चुका झाल्या, घेऊन या छंद माझे माझे, पुन्हा आपण त्याच्यापासून बाजूला निघालो आणि अनेक प्रकारचे दुःख सहन करत चाललो. तुका म्हणे आलो शोषित संकटे, अनेक संकट सहन करत आलो. ही सगळी संकट कायमची थांबवायची असतील तर भगवान परमात्म्याचा भक्ती मार्ग स्वीकारावा. गळ्यात तुळशीची माळ, भगवंताचं नामचिंतन आणि आपलं वाट्याला आलेलं कर्म करतच राहावं. आणि ते करत करत आपल्या अंतःकरणाची वृत्ती तयार झाल्यानंतर परमात्मा दर्शन देतात. आणि आजच्याही काळामध्ये भगवान परमात्मा काल्याचा प्रसाद देतात. एकत्रीकरण आहे. जडाबरोबर आपण एक होऊ शकत नाही, जीवाबरोबर एकत्र होऊ शकत नाही. कारण जोवरी चळनगा तोवरी म्हणती माझा. पण भगवान परमात्मा भक्त वत्सल असल्यामुळे तो आपल्या स्वरूपामध्ये एकरूप करून घेतो. एवढ्याकरता भगवान परमात्म्याची साधना आणि काल्याचा प्रसाद हरिभक्तीपर्यंत देशमुख महाराजांनी या ठिकाणी माऊली वारकरी आश्रमाची निर्मिती केली. आणि त्यांना 7 आपण परिसरातल्या भाविकांनी दिली. आणि त्याबरोबर एक मोठ्या अशा प्रकारचं आल्यापासून मला आनंद वाटतोय. इकडच्या ओळीला ही लहान लहान मुलं बालकं इकडे आहेत, टाळे घेऊन उभे आहेत. त्यांच्यावर आपल्या संस्कृतीचे संस्कार चालू आहेत. ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. मी त्यांना धन्यवाद देतो. आज देशाला याची गरज आहे महाराज. एका काळात आपल्या देशाचा मोठेपणा असा होता, एत देश प्रसूतस्य सकासा दग्र जन्मना सम सम चरित्रम शिक्षेरन पृथिव्याम सर्व मानवा. जगातल्या माणसाने भारत देशात यावं आणि अध्यात्माची भक्तीची धडे घ्यावी, असा आपल्या देशाचा प्रकार होता. पण मधल्या काळामध्ये पाश्चात्यांच्या संस्कृतीचं अंधानुकरण, त्याचा परिणाम आपल्या देशातली परिस्थिती फार बदलली महाराज. बातम्या वाचा किंवा ऐका, नको नको ते भ्रष्टाचार, हिंसाचार, स्वैराचार, अत्याचार, अनाचार, बलात्कार, अपहरण, कुठं चालला देश महाराज. देशाची इज्जत चालली आहे. आणि इज्जत वाचवण्याचं काम आपल्या पालकाकडे आहे, बालकाकडे आहे. यांच्यावर चांगले संस्कार का झाले की हे भविष्य काळामध्ये या देशातले उत्कृष्ट नागरिक बनतील. महाराज आम्ही आमच्या तालुक्या ठिकाणी 10 वर्ष अशी लहान मुलांची शिबिर घेतली. उन्हाळी सुट्टीमध्ये 400-500 मुलं एकत्र करायची, 10-12 शिक्षक आणि त्यांचे संस्कार घडवायचे. एकदा मुंबईला कीर्तनाला गेलो. कीर्तन संपल्यानंतर एक तरुण दर्शन घेऊन बसला आणि मला विचारलं, महाराज मला ओळखलं का? नाही ओळखल्यानंतर खोटं कसं बोलायचं? बरेच लोक विचारतात आम्हाला, महाराज आम्हाला ओळखलं का? आता नाही ओळखल्यानंतर काय म्हणावं? महाराज कशाला ओळखाल गरीबाला? नको नको ते ऐकून घ्यावं लागतं. तेव्हा मला ओळखलं का? मी म्हटलं नाही साहेब. अहो मी साहेब नाही, तुमच्या शिबिरातला विद्यार्थी आहे, माझं नाव बबलू आहे. मग लक्षात आलं, तेरचा खोडकऱ्या करणाऱ्या बबलू, तू बोल का? काय करता इथं? अंधेरीला इंजिनियर आहे. आम्ही 1 महिनाभर तुम्हाला दिलं, ते तुम्ही सांभाळ का? विचारल्यानंतर त्यांनी सांगितलं, रोज विष्णू सहस्रनाम 15वा अध्याय आणि हरिपाठ म्हटल्याशिवाय जिभेला थेंब लावत नाही. आणि या भोगप्रधान मुंबईमध्ये आम्हाला तंबाखू तर सोडा पण सुपारीचा वास सुद्धा नाही. आम्ही म्हटलं जिंकलो आम्ही. कदाचित या मुलापैकी कोणी कीर्तनकार न होऊ द्या, मृदंगवादक न होऊ द्या, गायक न होऊ द्या, पण या देशातले सच्चे नागरिक बनावेत, या बाबतीत आज फार मोठी गरज आहे. आणि ती गरज या ठिकाणी पूर्ण होण्याचा प्रयत्न चालू आहे. याकरता आपण सर्व भाविकांनी, पालकांनी आपले पाल्य द्यावेत आणि इथे ज्या गरजा आहेत त्या गरजा पूर्ण कराव्यात. आपल्या देशाची उंची वाढवावी, भागातला आनंद वाढवावा, अशा प्रकारची अपेक्षा या ठिकाणी प्रगट करून पुढे दहीहंडी टांगलेली आहे. देशमुख महाराजांनी फोडण्याकरता कोणाला तरी सूचित करावं,
कारण मी बसून कीर्तन केलेलं आहे. त्याच्यामुळे कुठल्या तरी अधिकारी पुरुषाला आणि दहीहंडी फोडण्याकरता आपण पाचारण करावं. आणि याच्यानंतर जय विठ्ठल झाल्यानंतर शिंके लाविले दुरी अभंग होईल, दहीहंडी फोडली जाईल, कंठी धरला कृष्णमणी अभंग होईल. आणि त्याच्यानंतर काही निवेदन करण्यात येईल. काही प्रतिष्ठित मंडळी मागून आलेले, माझा कोणाचा परिचय नाही आणि त्याच्यामुळे थोडं खंत वाटण्याची शक्यता आहे, म्हणून देशमुख महाराजांनी त्या बाबतीतलं आणि पुढच्या काही सूचनेचे निवेदन करावं. अशा प्रकारचं भावना पुढे प्रगट होऊन झालेली चिंतन सेवा तुझे देणे तुझ्या समर्पणी पायी झालो उतराई पांडुरंगा विठ्ठल जय कृष्णामणी अवघाजने प्रकाश वैष्णवनिका संभ्रमादिका उत्तम लोकादामेका वैष्णवनिका नमामि सद्गुरुं शांतं सच्चिदानंद विग्रहं पूर्ण ब्रह्म परानंदम ईशमानंदी वल्लभम.